रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो. अशोक खरात घ्या टायरात म्हणून आज जर अजित दादा असले असते तर मित्रांनो दादानी सर्वप्रथम आदेश दिला असता की आधी ह्याला टायरात घ्या. कारण अजित दादांच्या विचारांच्या पूर्ण विरुद्ध दिशेला हे सगळं वातावरण महाराष्ट्रातलं आहे. गेल्या 3-4 दिवसापासून आपण नको ते शब्द ऐकतोय. हे आजचा व्हिडिओ मी काही आंबट शौकीनांसाठी मेजवानी देत नाहीये. मी डोळे उघडतोय जी अंधभक्त या भोंदू बाबांच्या संपर्कात आहेत. गावोगावी एक भामटा आहे, गावोगावी एक श्रद्धेच्या नावाखाली लूट करणारा, महिलांचं शोषण करणारा हा प्रत्येक गावात एक लपलेला आहे. त्या सर्वांसाठी महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेसाठीचा आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, काल परवा एका डिबेटमध्ये आपण ऐकलं की 4 ते 5 वर्षापूर्वी याचं प्रस्थ एवढं नव्हतं. या अशोक कराचं राजकीय प्रस्थ हे वाढलंच गेल्या 5 वर्षात. आणि त्याच्या संस्थेच्या यादीमध्ये एक नाव आलं, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर. ते नाव आल्यापासूनच त्याला राजकीय महत्व आलं का पूर्वीपासूनच होतं याचा शोध पोलीस घेत आहेत. पण मित्रांनो, हा अशोक खरात याची वरात काढण्याचं ध्येय जर कुणी बाळगलं होतं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. शाबास मुख्यमंत्री, शाबास गृहमंत्री. गृहमंत्री या शब्दाला शोभणार एक व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्रजी आहेत. अजून न्यूज फ्लॅश व्हायची होती, अजून ही बातमी बाहेर लिकेज व्हायची होती. त्याच्या आतच देवेंद्रजींनी SIT स्थापन केली. मित्रांनो, देवेंद्रजींना ही पूर्ण कल्पना अहिल्यानगरच्या SP दिली. अहिल्यानगरच्या SP पूर्ण कहाणी, व्हिडिओ, जवळपास 100 व्हिडिओ, काही व्हिडिओ त्यांनी देवेंद्रजींना दाखवले. देवेंद्रजींनी ताबडतोब आदेश दिले की ही गंभीर बाब आहे, SIT नेमा. आणि SIT नेमल्यानंतर त्याला बाहेरच्या देशात पळून जाऊ नये याची पूर्ण तजबीज गृहमंत्र्यांनी केली. म्हणून मी शाबास गृहमंत्री म्हणतो. याचं कौतुक तर सुषमा अंधारेंनी केलेलं आहे गृहमंत्र्यांचं. महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं गृहमंत्र्यांचं काम अपेक्षित आहे ते काम देवेंद्रजी करतायत. आपल्याला अटक होणार याची कानोकान खबर अशोक खरातला होती. पोलिसांनी अत्यंत सावधगिरीनं चोर 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 आला म्हणून बहाणा केला, त्याच्या बंगल्यापर्यंत घुसले आणि कोण आहे चोर, कोण आहे चोर तो म्हणून डोळे चोळत तो बाहेर आला. ताबडतोब त्याला घेरलं की तू चोर आहेस. या समाजामध्ये श्रद्धेच्या नावाखाली, देवा धर्माच्या नावाखाली लूट करणारा हा भामटा. काय काय शब्द ऐकतोय आपण, ओशो जल, ओशो जल.
की जल येण्यासाठी तिरुपतीहून हेलिकॉप्टरनं तिरुपती संस्थानचे कोण प्रतिनिधी हेलिकॉप्टर पाठवायचे ते ओशोजल घेण्यासाठी. आणि याच्या ओशोजल मध्ये काय होतं? कफ सिरप आणि वियाग्रा कुठून टाकला होता. ते ओशोजल घ्यायला राजकारणी लोक. याची व्याप्ती जर पाहिली तर कितीतरी मंत्री आहेत अडकण्याची शक्यता आहे. म्हणून काल शंका व्यक्त करण्यात आलेली की कुठंतरी अशोक खरातचा इन्काउंटर होऊ शकतो. कारण याच्यात बडी बडी नाव आहेत. कारण ही जर नावं बाहेर आली तर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे आणि झालेलाच आहे. नवरत्न मंत्री म्हणजे 9 मंत्री यात अडकलेले आहेत आणि याची फार मोठी जबाबदारी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसवर. दरवेळेस या रुपालीताई चाकणकरांना पाठीशी घालणारे सुनील तटकरे हतबल आहेत. तटकरेंना काल चिडचिड झाली. तटकरे पत्रकारावर सरकले की मला ज्यावेळेस बोलायचे त्यावेळेस मी बोलेल. ही लोकशाही आहे. कुठंतरी याची धागेदोरे अजितदादांच्या या घटनेच्या पाठीशी आहेत का अशी शंका आमदार अमोल मिटकरींनी घेतलेली आहे. दादांच्या बंगल्याच्या बाहेर काळी जादू करण्यात आलेली आहे याची शंका आलेली आहे. काय या बाबाचे संबंध त्या काळ्या जादूपर्यंत पोचलेत का दादाच्या अपघातामध्ये याचे काही तंत्रमंत्र आहे? पण आपण जर अंधश्रद्धेच्या विरोधात बोलत आहोत तर असं तंत्रमंत्रानं जर हेलिकॉप्टर पडत असले असते युद्ध करायची गरज काय होती अमेरिकेला नाही इराणला? तंत्रमंत्र भुंका हेलिकॉप्टर पाडा. तर यात कितपत खोलात जाऊन याची चौकशी होणार आहे हा येणारा काळ सांगेल. पण जवळपास 100 महिलांचं शोषण करणारा हा नराधम अशोक खरात हा एकच चर्चेचा विषय या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे. आपणही शोधा की आपल्याही घराच्या आपल्या कॉलनीच्या आसपास आपल्याही गावामध्ये आपल्याही शहरामध्ये आपल्याही महानगरामध्ये कुणी असा एक अशोक खरात लपलेला आहे का? आणि हे असे अशोक खरात नावाचे नराधम डुप्लिकेट बाबा स्वतःला देव समजणारे ईश्वर समजणारे या भोळ्या भाबड्या माता भगिनींना फसवण्याचं काम करणारे मी कृष्ण तू राधा आणि तुझा मला उद्धार करायचा आहे. गेल्या जन्मीत मी कृष्ण होतो तू राधा होती असं किती राधांचं हे ना शोषण केलेलं आहे. आणि अशा भोंदूबाबांची पाद्यपूजा अशा भोंदूबाबाची आरती अशा भोंदूबाबा यांचा गुरु आणि त्याचीच फळं मिळालेली आहेत. रुपालीताई चाकणकरांचं पद गेलेलं आहे. कदाचित प्रदेश महिलाचं सुद्धा पद जाण्याची शक्यता आहे. अजून या प्रकरणामध्ये सुप्रियाताईंनी फार काय असं वक्तव्य अजून दिसत नाहीये. पण हे अत्यंत गंभीर बाब आहे की या राजकारण्यांनी या अंधश्रद्धेला थारा दिला. या राजकारण्यांचा या अंधश्रद्धेवर एवढा विश्वास, मंत्री सुद्धा हातामध्ये 10 दोरे बांधतो, नगरसेवक सुद्धा हातामध्ये 10 दोरे बांधतो, अभिषेक करतो, काय काय नाही ते कुठाने करतो, कारण त्याला निवडून यायचं असतं, कारण लवकरात लवकर त्याला मोठं व्हायचं असतं. सत्ता आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता याच्यासाठी अशा बाबांचं फावतं. त्या महिलेचं धाडसाचं कौतुक केलं पाहिजे ज्या महिलेनं या भामट्याच्या विरोधात
पहिली तक्रार दिली. त्या पत्रकार दत्तात्रय खेमनारचं आपण कौतुक केलं पाहिजे. आम्हाला पत्रकार क्षेत्राला त्याचा अभिमान पाहिजे की असा एक ग्रामीण भागातला वाघ पत्रकार काय चमत्कार करू शकतो, अख्खा महाराष्ट्रात राजकीय भूकंप करू शकतो, हे दाखवून दिलेलं आहे एका छोट्याशा गावातल्या एका स्थानिक पत्रकारानं. आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला हा पत्रकार काय असतो ते दाखवून देण्याचं काम दत्तात्रयांनी केले. दत्तात्रयाचे जाहीर आभार, जाहीर अभिनंदन रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल करत आहे. मित्रांनो, या दत्तात्रय खेमनारचं वर्तमानपत्र जे दैनिक होतं, जे छोटं दैनिक असेल, ज्या गावामधलं असेल, त्या जिल्ह्यातलं असेल, त्या शहरातलं असेल, ते बंद पडा म्हणून या आयोगाने पत्र लिहिले. तिथल्या एसपींनी त्यामध्ये दखल घेतली. अहवाल त्यांनी आयोगाला पाठवला की यामध्ये कोणतंही सत्यता नाहीये. त्याच्याकडून माफीनामा घेण्याचा प्रयत्न झाला. 1 वर्षापूर्वी जर हे प्रकरण बाहेर आलं असतं तर आज जवळपास शेकडो महिलांची अब्रू वाचली असती. पण 1 वर्षापासून माहीत असूनही हे प्रकरण दाबण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना शिक्षा मिळालेली आहे. हे प्रकरण म्हणा एवढं सोपं नाहीये. हा बाबा ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या विचारात होता असं काल दस्तूर खुद्द राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलेलं. त्यांचं बारीक लक्ष या संपूर्ण अहिल्यानगरच्या पोलिसांचं तर कौतुकच केलं पाहिजे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने हा विषय हाताळलेला आहे, गृहमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे. कोणास कानोकान खबर न वारता त्याला टायरात घेण्याचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे. आणि सुषमा अंधारेने सांगितलेलं आहे की यामध्ये कोण कोण मंत्री अडकू शकत नाही, कोण कोण राजकीय नेते अडकू शकत नाहीत. यामध्ये 3 नाव आहेत. एक नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं, दुसरं नाव आहे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं, आणि तिसरं नाव आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं. बाकी कोणाचीही गॅरंटी अंधारेंनी घेतलेली नाहीये. आणि सुषमा अंधारेंचं कौतुकच केलं पाहिजे. शिवलिंगाच्या पिंडीवर अनामिकेचं रक्त टाकून त्या ठिकाणी समोती आमोशाला करणारी अघोरी विद्या प्राप्त करण्यासाठी आपली अनामिकाचं बलिदान देण्याचं काम करणाऱ्या काही राजकीय नेत्यांना मात्र आता अवघड झालेलं आहे. आपण फोटो पाहतात, कुणाकुणाच्या अनामिका गेलेल्या आहेत, कुणाकुणाने कुणी कुणी बलिदान दिलेलं आहे अनामिकाच्या रक्ताचं. काल लोकमतच्या अशी जाधवानी व्हायसाठी अजून कितीतरी अनामिका, म्हणजे ज्याला नाव नाही, ज्याला चेहरा नाही, अशा कितीतरी माता भगिनींचं शोषण करण्याचं काम करणारा हा अशोक खरात आता सुटणे अवघड आहे. त्याला अनेक वर्ष जेलमध्ये आता सडावं लागणार आहे. त्याला जामीन मिळणं अवघड आहे. खरं तर याच्या पाठीशी कोण कोण अजून राजकीय नेते याचा पर्दाफाश झाला पाहिजे. म्हणून आज मला आठवण आली अजितदादांची. आज अजितदादा जर असले असते, अजितदादांनी पहिला आदेश दिला असता, याला टायरात घ्या, याची कसून चौकशी करा. पण अजूनही तो अशोक खरा तोंड उघडत नाहीये. उलट तो पोलिसांनाच धमक्या देतोय की तुमचा कोप होईल. अशा भामट्यांना अजितदादांनी बिलकुल त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं असतं. आणि रुपालीताई चाकणकरांना यापूर्वी सुद्धा अजितदादांनी सांगितलं होतं म्हणे, असं रुपालीताई ठोंबरेंनी सांगितलेलं आहे की त्यांना एकदा राजीनामा द्यायला सांगितलं होतं. ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आवाज उठवायला पाहिजे तर डॉक्टर संपदा मुंडेंच्या प्रकरणामध्ये त्यांनी आवाज उठवायला पाहिजे होता. अनेक महिलांवर अत्याचार झाले त्यांच्या प्रकरणामध्ये, पण त्यांनी ते सर्व प्रकरण दाबण्याचं काम केलंय.
म्हणून त्याची शिक्षा म्हणून शेवटी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगावं लागलं, आपण राजीनामा द्या, नाहीतर आम्हाला आपला बडतर्फ करावा लागेल. मग बडतर्फीची नामुष्की जर टाळायची असेल तर आपण राजीनामा द्या. पण या राजीनाम्याचं त्यागामध्ये रूपांतर करण्याचं काम उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी केलेलं आहे. याची कुठेतरी महाराष्ट्रातल्या जाणकार पत्रकारांना खंत वाटते. खरं तर सुप्रियाताईंना एक चांगली संधी होती की ताबडतोब ही गोष्ट कानावर आल्याबरोबर त्यांनी आदेशच प्रसारित करायला पाहिजे होता की ताबडतोब रुपालीताई चाकणकर तुम्ही राजीनामा देऊन टाका. हे पक्षश्रेष्ठीच्या बाहेर, शिस्तीच्या बाहेर आहे. कारण ज्या अजितदादांनी, ज्या दादांनी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांचा वसा उचलला, ज्या दादांनी हातामध्ये कधी दोऱ्या घातल्या नाहीत, ज्या दादांनी आयुष्यात कधी अंधश्रद्धेच्या पाठीशी गेले नाहीत, ज्या दादांनी कधीही अशा भोंदू बाबांना बळी पडण्याचं काम केलं नाही, अशा दादांना जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर सुप्रियाताई तुम्हाला एकच काम करावं लागेल, सुनेत्राताई तुम्हाला एकच काम करावं लागेल, यांना टायरात घेऊन यांना यांची सखोल चौकशी केली पाहिजे. मग तिथं कोणी राजकीय नेता असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याशिवाय ही अंधश्रद्धेची भूत गायब झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सुन्न झालेला आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल होतो, तोच ऐकतोय की हा नराधम अशोक खरात काय काय विकृती केलेली आहे, काय काय शब्द आपल्या कानावर पडतायत. ओशो जल, कोणती सिद्धी रिद्धी, मी कृष्ण तू राधा. आणि याला बळी पडलेत महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या कित्येक परिवारातल्या स्नेही मंडळी, त्यांची आप्तेष्ट, माता भगिनी. याला बळी पडलेल्या कित्येक अधिकारी, याला बळी पडले कित्येक IAS ऑफिसर, कित्येकांच्या बदल्या करण्याचं काम सुद्धा हा करायचा. हा राजकीय दलाल, हा भामटा. म्हणजे याचं मंत्रालयात सुद्धा किती दबदबा होता, याचा प्रत्यय आणि अनुभव या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला दिसतोय. दीपक केसरकर आता किती जरी सांगत असले तरीही ते किती नतमस्तक होत होते. शिक्षण खातच हा भामटा चालवायचा, कुणाच्या बदल्या कुठं करून घ्यायच्या. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हा मंत्र्यांना बोलून घ्यायचा, एवढी ह्याची मुजास आणि मजाल झाली होती. अटक व्हायच्या 3 दिवस अगोदर 3 IAS अधिकाऱ्यांना त्यांना शिर्डीमध्ये बोलून मिटिंग घेतली. अशा भामट्याला कठोर शिक्षा करणे हेच आता काम महाराष्ट्र पोलीस, सर्व चौकशी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री या सर्वांची जबाबदारी आहे. आता जे जे आमदार किंवा जे जे मंत्री यात अडकलेले आहेत, एक एक चौकशीतून बाहेर येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून वारंवार अजितदादांची आठवण काय येते की आज दादा पासे असायला पाहिजे होते. आज दादांनी दाखवून दिलं असतं की अजितदादा हे काय करू शकतात. आणि अजितदादा संपूर्ण राष्ट्रवादीचं पुन्हा पदाधिकारी नूतनीकरण करण्याच्या मनस्थितीमध्ये होते. विचाराधीन असतानाच दादा गेले. म्हणून आज जर दादा असते तर या भामट्याला यापूर्वीच अटक करण्याचं काम झालं असतं. मित्रांनो, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या श्रद्धेला तडा जाणारी ही गोष्ट आहे. शिर्डीसारख्या परिसरात जिथं लाखो भाविक, करोडो भाविक दर्शनासाठी येतात, अशा भागामध्ये ही घटना घडते आहे. सर्वसामान्य माणसाची लूट केली जाते. महिलांच्या श्रद्धेचा बाजार मांडला जातोय, त्यांच्या अब्रूला हात घातला जातोय. आणि मी कृष्ण तू राधा. आणि सरकारी यंत्रणा, अधिकारी, राजकारणी, मंत्री, संत्री
मी कृष्ण तू राधा जो मिलेगा वो आधा आधा. कित्येकांच्या प्रॉपर्टीमध्ये कित्येकांनी त्या ठिकाणी पैसा लावलेला आहे, त्या प्रॉपर्टीमध्ये याचा हिस्सा आहे. करोडोच्या संपत्तीचे कागदपत्र आता बाहेर येत आहेत. मित्रांनो, हा अशोक खरात नावाचा नराधम या महाराष्ट्रासाठी लागलेला एक कलंक आहे की ज्यानं महाराष्ट्राची आबरू घालवण्याचं काम केलेलं आहे. ज्या गावात त्याचं ते मंदिर आहे त्या गावकऱ्यांनी सुद्धा आता ठरवलेलं आहे की ही घाण आता गावाच्या बाहेर काढायची आहे. ते शनी मंदिर, ते कोणतं दक्षिणेश्वर मंदिर कोणतं आहे, ते ईशान्येश्वर मंदिर आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी तिथल्या मिरगावातल्या प्रत्येक नागरिकांनी केलेली आहे. कित्येकांची घरं उद्ध्वस्त करण्याचं काम या भामट्यांनी केलेलं आहे. याच्या मंदिराला जाणारा रस्ता अडवून त्या ठिकाणी असलेल्या एका शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम ज्या भामट्यांनी केलेलं आहे. अहो, याला जर काही समजत असलं असतं, याला जर काही विद्यासिद्ध्या प्राप्त असल्या असत्या, याच्या जर काही शक्ती असली असती, तर आपल्याला ही घटना घडणार आहे याचा साक्षात्कार या भोंदूबाबाला का झाला नाही? त्यानं स्वतःलाच वाचवायला पाहिजे. त्याला का कळालं नाही की पोलीस आता आपल्याला अटक करतायत? त्याला का कळालं नाही की या पुढचा आपला जीवनाचा प्रवास हा अंधाऱ्या कोठडीत जाणार आहे? याचा साक्षात्कार या भामट्या अशोक खरातला का झाला नाही? तुला समजतं ना? तू स्वतःला विद्वान समजून घेतो ना? तो लोकांना कोप करतो म्हणतो, तर काल ज्या पद्धतीने छगन भुजबळ साहेबांनी सांगितलंय की त्याच्यावरच पोलिसांचा कोप झालेला आहे, हा बाहेर येणं तर अवघडच आहे. पण काल तृप्ती देसाईंनी एक शंका व्यक्त केली की आता कुठंतरी अशोक खरातचा इन्काउंटर होईल का? कुठेतरी याच्यात सत्यता वाटते मित्रांनो. कुठेतरी वाटतंय की कदाचित बड्या माशांना वाचवण्यासाठी एखादा खरात गेला तर काय फरक पडतो? असं होईल का? तो येणारा काळच सांगेल. पण ही शक्यता व्यक्त केली काही राजकीय नेत्यांनी. मित्रांनो, प्रश्न असा आहे की आता यापुढे या महाराष्ट्रात जे काही असे भोंदूबाबा आहेत त्यांनी सावध व्हावं. त्यांनी वेळीच आपले हे उद्योग बंद करावे. कारण आता स्त्रियांच्या कुंकामध्ये सुद्धा कॅमेरा आहे, डोळ्यामध्ये कॅमेरा आहे, स्पाय कॅमेरे आहेत. प्रत्येक माणूस हा कॅमेऱ्याखाली जगतोय. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्याचं पूर्ण जीवनमान कॅमेऱ्यात कैद होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता पहिला काळ गेला. ह्या भोंदूबाबांनो लक्षात ठेवा जरा. तुम्ही कधी कुठे अडकताल आणि कधी कोणतं एखादी घटना तुमच्या पर्दाफाश होईल आणि कधी तुमचं चित्रीकरण दूरदर्शनवर गाजेल याचा कोणताही नेम नाहीये. त्यामुळे या भोंदूबाबांना मी सावध करतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला सावध करतो की तुमच्या कॉलनीत, तुमच्या महानगरात, तुमच्या शहरात, तुमच्या गावात, तुमच्या आसपास जर कोणी असा भोंदूबाबा असेल, त्याला वेळीच आवर घाला. घरातल्या माता भगिनींना अशा बाबांकडे पाठवू नका. कारण आज खरं जर नरेंद्र दाभोळकर असले असते तर त्यांनी कसा आवाज उठवला असता. आज त्यांची आठवण येते आवर्जूनपणे. डॉक्टर श्रीराम लागू, अंधश्रद्धेच्या विरोधात काम करणारे, त्यांचा आवाज आज काय असला असता. समाजवादी विचारसरणीचे निळूभाऊ फुले, त्यांनी काय आवाज उचलला असता. आज ह्या सर्वांची आठवण येते की ज्यावेळेस हा महाराष्ट्र एका श्रद्धेच्या बाजाराच्या उंबरठ्यावर थांबलेला आहे, अशा तथाकथित बाबांना जर ह्या राजकीय मंडळींनी आश्रय दिला नाही तर हे काही करू शकत नाहीत. पण ही राजकीय मंडळीत जर ह्या बाबांच्या आहारी गेली असेल तर या महाराष्ट्राचं भविष्य फार उज्ज्वल आहे असं मला वाटत नाही. म्हणून मित्रांनो, या अशोक खरातला ताबडतोब टायरात घ्यायला पाहिजे असं दादांना वाटलं असतं. आणि दादांनी आता खरं तर दादाच कोपली का काय? कारण दादांना ज्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेरलं होतं, दादांचा घातपात झाला ही वारंवार शंका आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी करतायत. आणि या सर्वांच्या मधून तर सर्वात मोठी परीक्षा आहे ती उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची.
सुनेत्राताई हतबल आहेत. काल सुद्धा आपण बघितलंय की रुपाली चाकणकर ह्या राजीनामा द्यायला गेलाच त्यावेळेस सुद्धा त्या पोस्ट दिल्या. त्या सुद्धा त्या मॉडेलिंगच्या थाटामध्ये त्यांनी राजीनामा सादर केला आणि अंधारीने सांगितले की हा केविलवाना प्रयत्न आहे त्यांची पत्रकार परिषद. म्हणजे आता काय काय घडतं या महाराष्ट्रात सध्या एकच चबीचा विषय आहे की खरात गेला टायरात. मित्रांनो, भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सांभाळा. धन्यवाद. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीडीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सीडीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788.